नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. प्रचाराच्या तोफा आज थंडावणार. उमेदवार मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची. विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्याची मुदत आज सायंकाळी 6 वाजता संपणार आहे. त्यामुळे सोमवारचा मुहूर्त साधून शहरातील सर्वच उमेदवारांनी सोमवार दिनांक 18 समर्थकांसह काढलेल्या मोटारसायकल रॅली, पदयात्रा, प्रचार फेऱ्या, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पत्रके वाटप आणि मतदारांशी थेट संपर्क करत आपले पारडे जड करण्याचा प्रयत्न केला. शहरात प्रचाराची राळ उडाली अन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. राजकीय कलगीतुराही जाहीरदार रंगला होता. विधानसभा निवडणूक ऑक्टोबर 15 रोजी जाहीर झाली. या निवडणुकीसाठी 22 ते 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी हायता. मतदान बुधवारी दिनांक 20 होणार असल्याने प्रचाराचा शेवट आज सायंकाळी हलणार आहे. मागील 20 दिवसांत प्रचार सभांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच सोमवार शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी पायांना भिंगरी बांधून मतदारसंघ पिंजून काढला. दारोदारी जाऊन नागरिकांची भेट घेत मतदान करण्याचे आवाहन केले. मतदारांपर्यंत स्वतःचे नाव, निवडणूक चिन्ह पोहोचवले. यामुळे सोमवारी शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले हायते. दिग्गजांनी लावली हजेरी. विक्रमगड विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार हरिश्चंद्र भोये सर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुनील भुसरा तर अपक्ष प्रकाश निकम व मनसेचे शिंगडा साहेब यांच्यात लढत आहे. चारही उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसह अन्य नेते मंडळींनी हजेरी लावत याच उमेदवाराला मतदान करा असे आवाहन केले. महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभा घेऊन हजेरी लावत सभेत सहभाग नोंदवला. महाविकास आघाडीचे उमेदवार सुनील भुसारा यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब तर शिवसेना पक्ष उभाटा नेत्या ज्योतिताई ठाकरे यांनी जाहीर सभा घेत हजेरी लावली. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी विश्वनाथ भोये. जव्हार ब्युरोच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील. पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट.